नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजपर्यंत आपण कृषी बाजारभाव या चॅनलवरती विविध पिकांचे बाजारभाव बघितलेले आहेत. जसे की कापूस झाला, कांदा झाला, सोयाबीन झाली, तूर झाली, मूग झाली आणि कांदा या पिकाचे बाजारभाव देत असताना अक्षरशः आम्हाला लाज वाटायची, की एवढा कमी भाव असताना सुद्धा हे लोकं नाशिकचे कांदा का लावत असतील बा? तर या संदर्भात आपण आलेलो आहोत नाशिक येवला येथे आणि जे कांदा बागायतदार शेतकरी आहे, मी ॲक्टिव्ह फार्मर म्हणून यांचं चॅनल पण आहे. यांच्या शेतात आपण आलेलो आहेत. आता यांचं बघितलंय जवळपास 4-5 एकर कांदा आहेत. तर यांच्याच तोंडून आपण जाणून घेणार आहोत, की एवढा कमी भाव असताना सुद्धा आपण जवळपास 4 ते 5 एकर कांद्याचं नियोजन केलेलं आहे. कांदा तर तुमचा जबरदस्त आहे. पण हे परवडतं का? आपला प्रश्न एकदम मस्त असा विचारला, म्हणजे जेणेकरून इतर कांदा उत्पादकांना सुद्धा फायदा होईल. नक्कीच. शेतकरी मित्रांनो आणि प्रकाश भाऊ, मी तुम्हाला पण सांगतो की कांदा परवडतो का, ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे परवडतो का. यापेक्षा प्रॉफिट कमी जास्त होऊ शकतं, पण जर आपण पारंपरिक पद्धतीनंच जर करत राहिलो तर कांदा शेतकरी डबघाई जायला वेळ लागणार नाही. बरोबर. मग तुमचा असा प्रश्न आहे की मी असं काय केलं की जेणेकरून मी कांदा करतोय. शेतकरी मित्रांनो, मी सगळ्यात पहिले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामध्ये लावलेला आहे मल्चिंग. मग वाफ्यातला कांदा आणि मल्चिंगचा कांदा फरक काय? जमीन तर तेच. तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये गणित आहे रोपांची संख्या राखणे. म्हणजे कसं की जर मल्चिंग वापरला तर 4 बाय 4 इंच अंतरावर तुम्हाला रेडीमेड होल येतात. जेव्हा मजूर लागवड करतात तेव्हा त्यांना होलमध्ये जर कांदा नाही लावला तर तो पडीक दिसतो. त्याच्यामुळे त्यांनाही लाज वाटते आणि ते तिथे कांदा टोकतात. लावावाच लागतो. हा. आणि वाफ्याची पद्धत काय आहे? कोण किती अंतरावर लाईन घेतं, 2 रोपांमध्ये किती अंतर सोडतं, याच्याकडे काय कोणी पाहिलं जात नाही. प्रति त्या एकर झाडांची संख्या समजा कमी जास्त कमी होती होते. त्याच्यात. तिथं अगदी कमी होते. किती? हां. 1,80,000 पर्यंत कमी होते. बापरे बाप! मग मल्चिंगवर 2,90,000 प्लस इतके रोप प्रति एकर लागवड होती. हो. आता तुम्ही माझा इथं कांदा बघितला का? अगदी 65 ते 70 चा कांदा बनलेला आहे. कांदा एक नंबर हां. झालेला आहे. आणि जर त्याचं वजन केलं एका कांद्याचं, हां. तर साधारण 150 ग्रॅमच्या वरती येईल. हां. आता मला सांगा, मी तुम्हाला प्रति एकर 2,94,000 म्हणतोय. कमीत कमी 2.5 लाख तर रोपं असतील. नक्कीच, मग नक्कीच. 2.5 लाख गुणिले 100 ग्रॅम कांदा 250 क्विंटल. एका एकरात 250 क्विंटल 250 कांदा. क्विंटल. आणि मी माझ्या हिशोबानं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. मी तर नियर बाय 300च्या जवळपास जाणार आहे. अच्छा. मग आता आला बाजारभावाचा प्रश्न. हं. जर समजा तुम्ही वाफ्याच्या कांद्यामध्ये 150 क्विंटल ह्या वर्षी ॲव्हरेज येतंय, तर ती 150 क्विंटल कुठं, माझे 250 क्विंटल कुठं? मला जर तुमच्यापेक्षा प्रति एकर 100 क्विंटल उत्पादन जास्त येत आहे, वाढतंय. तर साहजिकच आहे तुमच्यापेक्षा 100 क्विंटलनं माझं उत्पादन वाढलं आहे. हो. म्हणून आम्ही 4 ते 5 एकर कांदा करतो. तर शेतकरी मित्रांनो, आता यांनी आपण पारंपरिक पद्धतीने तर कांदा लावतोच. हे जे मल्चिंगचे फायदे आहे, ते आपल्याला यांनी सांगितलेलेच आहेत. तर असे नवनवीन प्रयोग करायला आपल्याला सुद्धा शेतीमध्ये करायलाच पाहिजे. तेव्हा आपल्याला शेती परवडणार. परवडते. हां. जर आपण पारंपरिक पद्धतच लावून धरली, तर बरोबर. जसं तुम्ही सांगितलं 1,00,000 पर्यंत एका एकरामध्ये झाडांची संख्या कमी बसते. बरोबर. 1,00,000 जर कधी कांद्यांचं वजन केलं तर साधारण किती कांद्याचं वजन घटणार आहे? 100 क्विंटल. 100 क्विंटल उत्पन्न आपलं घटणार आहे आणि याच्यामध्ये ह्या पद्धतीने जर आपण केलं तर 100 क्विंटल आपलं वाढणार आहे. त्याच्यामुळे काय माहिती का, शेतीमध्ये असे नवनवीन प्रयोग करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार, आपलं उत्पन्न वाढणार आहे. आणि आणखी एक शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा अशा कांद्याचं नियोजन कराल त्यावेळेस माती परीक्षा नक्की करा. आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जाणून घ्या आणि मग ठरवा की तुम्हाला स्प्रेइंगवर खर्च करायचा आहे की ड्रेंचिंगवर. आता ऍक्च्युली माझ्या जमिनीचा जो ओशी आला तो आला 0.45 टू 48 इतका आला. म्हणजे कमीत कमी कोणतंही पीक घेताना 1% पाहिजे. आता तो नसल्यामुळे आणि शेणखत उपलब्ध नसल्यामुळे मी ऑर्गॅनिक कार्बन ज्या प्रॉडक्टमध्ये असतं त्या प्रॉडक्टची फक्त ड्रेंचिंग केलेली आहे. वातावरण देखील चांगलं भेटलं. सुरुवातीचे 21 दिवसामध्ये 2 फवारण्या सोडल्या, तरी तर कोणत्याही फवारण्या केलेल्या नाही. पण आता तुम्हाला एकूण पीक बघता आता ही पात उतरवण्यासाठी 1 फवारणी करणं गरजेचे असेल. तर अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक कार्बनचं जर मॅनेजमेंट तुम्ही आखलं तर नक्कीच तुम्हाला मल्चिंग किंवा विदाऊट मल्चिंग ओन्ली बेडवर जर कांदा केला तर तो परवडेल वाफ्याच्या कांद्यापेक्षा. नक्कीच शेतकरी मित्रांनो, खूप मौल्यवान अशी माहिती आपल्याला मी ॲक्टिव्ह फार्मर मारुती भाबड बाबांनी दिलेली आहे. तर बाबा, आमच्या सर्व सबस्क्रायबरच्या वतीने तुमचे आभार आणि असंच तुम्ही तुमच्या चॅनलवरती कांद्याचे त्याचे व्हिडिओ टाकत राहा, म्हणजे इतर शेतकरी मित्रांना त्यांचा फायदा होईल. नक्कीच. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास
आपण या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार.